सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमबुद्धाय. आज आपण अंगुत्तर निकायामधील 8व्या निपातातील पहारद नावाचं सूत्र आपण शिकणार आहोत. तर माशे मोरे सरांनी याचा अनुवाद केलेला आहे. अंगुत्तर निकायामधील पहारद सूत्र 8वा निपात महावग्गोमधील 8वा निपात 9 क्रमांकाचं सूत्र आहे. तर या सूत्रामध्ये तथागतांनी पहारद नावाच्या एका असुरेंद्र व्यक्तीबरोबर त्यांची अतिशय सुंदर आणि गहन अशी धम्मावर चर्चा झालेली वाचताना आढळून येते. तर खूपच निसर्ग नियम काय आहेत, लॉ ऑफ नेचर युनिव्हर्सल काय, तर या सूत्रामध्ये तथागतांनी अतिशय सविस्तरपणे पहारद सुरेंद्र बरोबर चर्चा करताना आपल्याला दिसते. तर हे जे सूत्र आहे, भगवंतांनी वेरंजना निळरूप चिंदाच्या छायेत विहार करत असताना पहारद नावाच्या असुरेंद्र तिथे येतो आणि भगवंतांना वंदन करून एका बाजूला बसतो आणि तो व्यक्ती समुद्राविषयीचे त्याला जे 8 गुण, अद्भुत 8 गुण जे माहिती असतात त्यावर चर्चा होते. तर भगवान सुद्धा त्या समुद्राच्या 8 गुणांची तुलना आपल्या धम्माशी, सद्धम्माशी करतात आणि अतिशय सुंदर, छान आणि शुद्ध पवित्र धम्म त्यातून आपल्याला ऐकायला मिळतं, तथागतांची शिकवण. तर त्यावर आपण सुरुवात करूया. तर समुद्राचा जो पहिला गुण आहे की समुद्र हा क्रमशः खोल होत जातो, सखोल होत जातो. तर ही आश्चर्यकारक आहे, गोष्ट अद्भुत आहे. तर भगवान सुद्धा या समुद्राच्या पहिल्या गुणाशी आपल्या धम्माची तुलना करताना भगवान म्हणतात की समुद्र जसं सुरुवातीला किनाऱ्यावर अगदी आपण त्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो तर आपले पाय भिजतात. नंतर आपण जसं जसं त्यामध्ये पुढे जातो तसं तसं तो गहन आणि सखोल, खूप खोल होत जातो. त्याचप्रमाणे धम्मामध्ये सुद्धा जो नवीन व्यक्ती येतो त्याला क्रमशः शिकवण दिली जाते की सुरुवातीला त्याला पंचशील दिलं जातं, अष्टशील दिलं जातं, दसशील दिलं जातं आणि हळूहळू ज्यावेळेस तो शिलांचा अंगीकार करायला लागतो तर त्यावेळेस त्याला मन कसं ताब्यात ठेवावं, म्हणजे समाधीचा अभ्यास केला जातो. त्याची इंद्रिय कसे वशमध्ये राहावे, त्याच्या ताब्यामध्ये राहावे यासाठी समाधी शिकवली जाते आणि पुढे चालून त्याला प्रज्ञा शिकवली जाते आणि प्रज्ञेमुळे तो व्यक्ती विमुक्त होतो. तर अशा प्रकारे सुद्धा धम्म हा सखोल होत जातो. ज्याप्रमाणे समुद्र हा क्रमशः खाली आतमध्ये त्यामध्ये जात असताना तो खोल आणि गहन होत जातो. तर भगवंताचा धम्म सुद्धा असा आहे की सुरुवातीला शील आहे, नंतर समाधी आहे, प्रज्ञा आहे आणि प्रज्ञा ही विमुक्तीसाठी आहे, निर्वाणासाठी आहे. तर अशा प्रकारे भगवान आपल्या धम्माची शिकवण देतात आणि समुद्राच्या पहिल्या गुणाशी तुलना करतात. त्यानंतर समुद्राचा जो गुण आहे तो आपल्या मर्यादेवर स्थिर असतो. तर त्याचप्रमाणे भगवान म्हणतात की जो भिक्खू संघ आहे, उपासक संघ आहे, भिक्खुनी संघ आहे, उपासिका संघ आहे, तो आपल्या मर्यादेवर स्थिर असतो. भिक्खू संघ आपल्या विनयावर स्थिर असतो, आपल्या विनयाच्या मर्यादेत असतो. तर हा समुद्राचा जो अद्भुत दुसरा गुण आहे त्याच्याशी या धम्माची तुलना करून भगवान धम्माचा हा दुसरा गुण किती कल्याणकारी, मंगलमय आणि अद्भुत आश्चर्यकारक आहे यावर स्पष्ट करतात पहारद नावाच्या, असुरेंद्र नावाच्या व्यक्तीला. जो तिसरा गुण आहे की समुद्र स्वतःमध्ये प्रेत प्राणी किंवा कचरा जो आहे तो स्वतःमध्ये सामावून घेत नाही, तर तो त्याला किनारी लहरींच्या माध्यमातून आणून फेकून देतो. तर स्वतःमध्ये तो सामावून घेत नाही. तर हा जो समुद्राचा अद्भुत आणि आश्चर्यकारक असा जो गुण आहे त्याच्याशी भगवान तुलना करताना भगवान म्हणतात की हा जो धम्म आहे, हा जो सद्धम्म आहे, हा इतका शुद्ध, निर्मळ, स्वच्छ, पवित्र आहे की जो या पृथ्वीवरचा मनुष्य प्राणी आहे
तो जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये अकुशल विचार आणतो, पापाचा विचार आणतो, विकार जागवतो, वाईट विचार जागवतो, त्या वेळेस त्याला धम्म जो आहे ते आपल्या विनयातून दूर करतो. कारण तो व्यक्ती त्यामुळे अस्वस्थ होतो, बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. हा जो निसर्ग नियम आहे, की जो निसर्ग आहे, जो धम्म आहे, जो धम्माचे नियम आहे, निसर्गाचे नियम आहेत, तर तो जो नियम असा आहे, की जी प्रकृती आहे, जो निसर्ग आहे, जो धम्म नियम आहे, की ज्या वेळी मनुष्य आपल्या मनाने, कायेने, वाचेने, मनाने ज्या वेळेस अकुशल कर्म करेल, त्यावेळेस त्याला धम्म हा बाहेर फेकतो. ज्याप्रमाणे आपण हिंसा करतो, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, चाळी-चुगली, निंदा, व्यर्थपणाची बडबड आणि मादक पदार्थांचं सेवन, तर यातलं कुठलंही शील जरी तोडलं तरी ज्याप्रमाणे समुद्र आपल्या आतमध्ये प्रेत किंवा कचरा सामावून घेत नाही, त्याला फेकून देतो, त्याचप्रमाणे या पृथ्वी तलावरचा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, जो निसर्ग आहे, जो धम्म आहे, तर तो त्याला बाहेर फेकत असतो. तर ज्या वेळेस आपल्या मनामध्ये कुशल विचार असतात, चांगलं चिंतन मनन असतं, मन शुद्ध त्यावेळेस असतं, त्यावेळेस आपल्याला धम्म आपल्या स्वतःमध्ये सामावून घेत असतो. तर हा जो निसर्ग नियम आहे, हा म्हणजे एका जाती धर्मासाठी नसून हा पृथ्वी तलावरच्या सर्व प्राणीमात्रांसाठी आहे आणि तो लॉ ऑफ नेचर युनिव्हर्सल आहे, सार्वदेशिक आहे, सार्वकालिक आहे, सार्वभौमिक आहे आणि भूतकाळातही जो हा नियम तोडत होते त्यांना त्याच प्रकारे निसर्ग हा दंड देतो. वर्तमानात जे तोडतात आणि भविष्यातही जे तोडतील हा नियम त्याला दंड देईल. कारण हा जो नियम आहे हा निसर्ग नियम आहे. जो याचं पालन करणार नाही, हा नियम भंग करेल, त्यावेळेस त्याला दंड मिळतो. तर निसर्ग जेव्हा निसर्गाला कारण आपण पण एक निसर्गच आहोत. तर निसर्ग जेव्हा आपण ज्यावेळेस आपल्या मनामध्ये विकार जागवतो, तर ते निसर्गाला म्हणजे त्याच्या विरोधामध्ये आहे त्या नियमाच्या. तर त्यावेळेस आपण अस्वस्थ होतो, बेचैन होतो. आता जी लोक विपश्यना करतात, आनापानसती ध्यान करतात, ज्यांच्या मनामध्ये फार सखोल शांतता, एकाग्रता असते, तर हा नियम त्यांना चांगल्या प्रकारे समजतो. जे सर्वसामान्य आहेत ते पण हे जे ध्यान करून आहे, मेडिटेशन करून आहे, आनापानसती करून आहे, तर विपश्यना करून या नियमाला अतिशय चांगल्या प्रकारे अनुभवाच्या स्तरावर, प्रज्ञेच्या स्तरावर जाणून घेऊ शकतात. आणि ज्याप्रमाणे आपण बघतो की सगळीकडे मनुवाद आहे, जातीवाद आहे. प्रत्येक समाजरचना जी आहे ती अशी आहे की कोणी श्रेष्ठ, कोणी कनिष्ठ आणि प्रत्येक जातीमध्ये 12 जाती आहेत, उपजाती आहेत. तर महाराजने जे आहे ते आपल्या समुद्राची तुलना अशी केलेली आहे की गंगा, जमुना, सरस्वती, गोदावरी जितक्याही छोट्या नद्या आहे, महानद्या आहेत, त्या सर्व जाऊन समुद्राला मिळतात आणि त्या समुद्रात मिळाल्यानंतर त्यांचं अस्तित्व लुप्त होतं. तर याची तुलना भगवान आपल्या धम्माशी करताना म्हणतात की माझ्या धम्मामध्ये जो ब्राह्मण आहे, वैश्य आहे, क्षत्रिय आहे, शूद्र आहे, की श्रीमंत आहे की गरीब आहे, गोरा आहे की काळा आहे, समाजामध्ये प्रतिष्ठित आहे, अप्रतिष्ठित आहे, असा इथे कुठलाही भेदभाव होत नाही. तर एकदम समानता आहे, समता आहे. तर तो धम्मामध्ये आल्यानंतर, एकदा भिक्षू झाल्यानंतर किंवा उपासक झाल्यानंतर त्याचा जात, धर्म हे सगळं लोप पावतं. त्याला ते सगळ्या ज्या अभिमानाच्या, गर्वाच्या, अहंकाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून द्याव्या लागतात आणि या धम्माच्या महासागरामध्ये आल्यानंतर तो एक चांगला व्यक्ती म्हणून, एक धार्मिक व्यक्ती म्हणून, धम्मिक हो म्हणून फक्त तेवढंच त्याचं असतं. तर दुसरा समुद्राचा असा म्हणजे 5व्या प्रकारचा जो गुण असा आहे की समुद्राची चव जी आहे ती कुठलाही समुद्र तुम्ही बघितला तर त्याची चव तुम्हाला नेहमी खारटच लागेल. तर भगवान या गुणाची तुलना आपल्या समुद्राच्या गुणाची तुलना आपल्या धम्माशी करताना म्हणतात की जी धम्माची जी चव आहे, जो व्यक्ती त्याचं आचरण करेल, जो व्यक्ती कुशल कर्म करेल, मग त्याची चव एकच आहे. जसं निर्वाण आहे, विमुक्ती आहे, शील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे.
10 पारमिता आहेत. तर सगळ्यांची जी चव आहे, निर्वाणाची जी चव आहे, जी धम्माची चव आहे, ते एक रस आहे, एक चव आहे आणि अमृत आहे. म्हणजे याप्रमाणे त्याची जी चव आहे समुद्राची, जशी खारट आहे, त्याचप्रमाणे धम्माची चव जी आहे, धम्मा हा म्हणजे ज्यावेळेस आपण कुशल कर्म करतो आणि कुठलंही कुशल कर्म केलं तरी त्याची चव कशी आहे, अमृतासारखी आहे, निर्वाणाला सहाय्यक होणारी गोष्ट आहे. म्हणून धम्म आपल्याला म्हणजे 37 प्रकारचे बोधीचे अंग आहेत, जे आपल्याला निर्वाणाकडे, विमुक्तीकडे घेऊन जातात, बुद्धत्वाकडे घेऊन जातात. तर त्या 37 बोधी पक्ष्यांची चव एकच आहे, एक रस आहे, ज्याप्रमाणे समुद्राची चव एक आहे. ज्याप्रमाणे अजून पुढचा जो गुण आहे की समुद्रामध्ये पाऊस पडल्यामुळे समुद्राला काही फरक पडत नाही. म्हणजे समुद्रामधून आपण कितीही बकेट पाणी बाहेर काढलं तरी समुद्राला त्यामुळे काही फरक पडत नाही आणि कितीही पाऊस होत राहिला निरंतर तरी त्यामुळे समुद्राला काही फरक नाही. त्याचप्रमाणे धम्मामध्ये जितकं जितकं आपण पुढे जाऊ, म्हणजे या जगामध्ये भगवंतांनी सांगितलं की कुठे ना कुठेतरी धम्म हा म्हणजे त्याचा आचरण, त्याचा प्रचार प्रसार आणि त्याचं जे वृक्ष बीज आहे, जे वटवृक्ष आहे, तो कुठे ना कुठे फुलतच राहणार. जसं आपण बघतो की भारतामध्ये तेवढं नाही, पण बाहेर देशांमध्ये खूप सारे जे बुद्धिस्ट कंट्री आहे त्या ठिकाणी भगवंताचा धम्म अतिशय चांगल्या प्रकारे आचरण केला जातो, त्याचा प्रचार प्रसार होतो आणि जे तिथले लोक आहेत आपलं एक मूल भिक्खू संघाला दानही करतात. तर अशा प्रकारे धम्म आहे, ज्याची तुलना भगवंतांनी आपल्या धम्माशी केलेली आहे. पुढचा जो गुण आहे की धम्मामध्ये समुद्रामध्ये माणिक, मोती आपण बघतो, शिंपले, पाचोळी, अनेक प्रकारचे माणिक मोती समुद्रामध्ये आहेत. त्याचप्रमाणे धम्मामध्ये सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, आरंत, बोधिसत्व असे महान महान रत्न आहेत. आणि परत समुद्रामध्ये समुद्र असं निवासस्थान आहे भारत सांगताना की तिथे खूप मोठे मोठे विशालकाय प्राणी आहे. म्हणजे त्यांची लांबी रुंदी खूप मोठी आहे आणि महाकाय प्राणी आहेत. तसेच धम्मामध्ये सुद्धा असे सत्व आहेत, असे गुण आहेत विनयामध्ये सुद्धा की ज्याप्रमाणे आपण बघतो की 37 बोधीपक्ष धर्मामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की चार रिद्धिपाद आहेत, 4 स्मृतिप्रस्थान आहेत, 5 इंद्रिय आहेत, 5 बल आहेत, सप्तबोधांग आहेत, आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तर अशा प्रकारचे विनयामध्ये रत्न आहेत. तर या समुद्राच्या 8 गुणांची तुलना भगवंतांनी आपल्या धम्माशी केलेली आहे. तर या सुत्तामध्ये जो मुख्य आहे की अतिशय गहन जो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता की समुद्र जो आहे आपल्यामध्ये प्रेत सामावून घेत नाही आणि कचरा सामावून घेत नाही, तो बाहेर किनाऱ्याला त्याला फेकून देतो. तर जे स्वतःला हिंदू समजतात, बौद्ध समजतात, जैन समजतात, यहुदी समजतात, पारसी समजतात, मुस्लिम समजतात, तर भगवंतांनी जो नियम जो सांगितलेला आहे की व्यक्ती कुठलाही असो, तो स्वतःला ब्राह्मण समजत असेल, क्षत्रिय समजत असेल की भारतीय, याच्यामुळे काही फरक पडत नाही. तर जो या नियमाला ब्रेक करतो की ज्या वेळेस आपण अकुशल कर्म करतो, जातीचा अभिमान बाळगतो, तर त्या वेळेस जो निसर्ग आहे, जो धम्म आहे, जो महान असा लॉ ऑफ नेचर युनिव्हर्सल जो नियम आहे निसर्गाचा, तो आपल्याला या पवित्र धर्मातून आपल्याला बाहेर फेकतो आणि परत आपल्याला शुद्ध होण्यासाठी संधी देतो की शुद्ध होऊन तुम्ही परत माझ्याकडे येऊ शकतात. तर असं हे पहारच सुद्धा आहे. आपण नेहमी आपल्यामधल्या कुशल गुणांचा विकास केला पाहिजे, अकुशल गुणांचा त्याग केला पाहिजे. जे सद्गुण आपल्यामध्ये नाही आहेत
ते सद्गुण आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जे सद्गुण आहेत त्यांचा विकास केला पाहिजे. जे दुर्गुण आहेत ते नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, विपश्यना केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. आणि जे दुर्गुण आपल्यामध्ये, जे पापकर्म आपल्या हातून अजून घडले नाही, त्यासाठी मनाचे दरवाजे आपण कायमस्वरूपी बंद केले पाहिजे, अशी ही पाहारत सुत्ताची शिकवण आहे. तर छोटासा प्रयत्न केलेला आहे आपल्यापर्यंत या सुत्ताच्या माध्यमातून तथागतांचा धम्म आणि समुद्राचे 8 गुण. निश्चितच आपण याचा लाभ घ्याल, यावर चिंतन मनन करून आपल्या आचरणात आणाल. तर आणि माजी न्यायाधीश अनिल वैद्य सरांचं हे चॅनल आहे. कृपया याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.